श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळतंय. सातपूरच्या घाटोळमळे परिसरामध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रोहिणी घाटोळ या महिलेला बिबट्या दिसला. याविषयी रोहिणी घाटोळ यांनी अधिक माहिती दिली. मी दोघं होते, गवत काढत होते ना, ते आवाज आला मला कसला तरी का, मग मी शिक्षक आवाज दिला त्याला काय बस पाण्यासाठी. मी तिथं थांबून राहिली, तोपर्यंत बाहेर येत नाही काय पाण्यासाठी ते थांबून राहिली मी. मग नंतर ते बाहेर आलं तेव्हा पाहिले मी, मग पळत सुटले. मग ती गवत पडली मी खाली पुढं, मग थोडीशी लपले, मग पुढे पळून गेली मी. मग तो कुठे गेला ती पाठी मग पाहिलेच नाही. मग मी पुढे गेले निघून. काय होतं? बिबट्या होता मोठा, एवढ्या हाईटचा असं तरी. ते माझ्याकडे आला ना, तो तारीतून तार कंपाऊंड केलं आहे तिकडं, तार कंपाऊंडमधून माझ्याकडे आला. मग मी तसंच पुढं पाहिलं. मग म्हटलं आवाज दिला काय बस शिक्षक असा खडबडल्याने आवाज आला काहीतरी. मग मी बघितलं, म्हणजे काय डुक्कर बिक्कर असतं, आमचे डुक्कर जास्त पण बसते नाही जाऊन. मग बघितलं पण ते डुक्कर नव्हतं. मग ते काय पाहण्यासाठी मी ते थांबून राहिले. मग तो जेव्हा पाहिलं मी उडी मारली इकडं, मग पळली मी. मग गावामध्ये लपून बसली 5 मिनिटं. मी थोडेसे पुढं आले होतो, मग नंतर पळून गेली पुढं. नागरिकांना आव्हान आहे की संध्याकाळी रात्रीच्या वेळेस संध्याकाळी 6च्या दरम्यान अडचणीचा भाग असेल, शेती करतो आपण शेतकरी, त्यामुळे या भागात जिथं शेतकरी शेती करत असेल त्या ठिकाणी आपली दक्षता घेणे, सोबत काठी आवाज करणे आणि काम लागणे पुढं. आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान लवकर घराकडे जाणे. रात्रीच्या वेळेस उशीर करून नाही चालणार, कारण दाट भाग आहे इकडचा भरपूर. आणि आपल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की संध्याकाळचं दुरी करणे, जरा लाल मिरच्या टाकणे, शेणी गवऱ्या वल्ल्या आणि वाढलेल्या अशा मिक्स करून त्यात लाल मिरच्या टाकणे. आणि तो धूर जरा पसरतो संध्याकाळच्या वेळेस, बऱ्यापैकी दूर पसरतो. त्यामुळे बिबट्या येण्याचं त्याला खाट लागतो, तर थोडंफार वाट बदलून जातो तो. वन विभागाला आमची एक कळकळीची विनंती आहे का रात्रीच्या भागात आमचे जनावर गोठे मोकळे, तर हा म्हणजे बिबट्याचा मुक्त संचार कंटिन्यू फिरतो येतो या भागात. या भागात कसं 2-3 ठिकाणी म्हणजे प्लॉटमध्ये लपलेला बऱ्याचशा जणांना आढळून आलं आहे. आणि याच्या अगोदर पण बऱ्याचशा ठिकाणी बिबट्या हा पकडला गेला आहे. तर आमची वन विभागाला एक विनंती आहे की या ठिकाणी एक सापळा लावण्यात यावा की त्या ठिकाणी त्याचं भक्षक शोधत तो बिबट्या आपण जेरबंद करू शकतो या ठिकाणी. असं वनपाल विशाल पावरा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून स्थानिक शेतकरी नागरिकांनी या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली. दैनिक महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर.